Dear student, in the last lecture we have seen noise pollution. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी नॉईज पोल्युशन म्हणजे गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण कशा पद्धतीने त्या ठिकाणी होताना दिसतो, तर याचं असणारं जे काही चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी आपण पाहिलेलं की नॉयसिस म्हणजे घरामधला असणारा जो काही प्रसंग जो आहे तर त्या प्रसंगामध्ये कशा पद्धतीनं आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी होताना दिसतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलेले की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा असणारा जो काही आपल्या सभोवताली असणारे जे काही अनेक प्रकारचे असणारे काही आवाज जे आहेत तर ते आवाज त्या ठिकाणी असतात. त्याच्यापैकी काही आवाज जे आहेत तर ते चांगले असतात, तर काही आवाज जे आहेत तर ते ऐकायला त्या ठिकाणी आपल्याला त्रासदायक त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून मोठ्या किंवा सततच्या आवाजाची त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक अशा प्रकारचे वाईट परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. त्या लोकांची ऐकण्याची क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो, मानसिक थकवा त्या ठिकाणी जाणवतो, चिडचिड होताना दिसते, शांत वाटत नाही, नीट लक्ष देऊन त्यांना त्या ठिकाणी काम करता येत नाही. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं की सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणारे जे काही वाईट परिणाम जे आहेत तर त्या वाईट परिणामालाच आपण त्या ठिकाणी नॉईज पोल्युशन ध्वनी प्रदूषण जे आहे तर ते ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी म्हटलं होतं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पहा की नॉईज पोल्युशन्स ऑकर्स व्हेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड्स हार्मफुल्स टू द इयर. ध्वनी प्रदूषण जे आहे तर ते ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर ऐकण्यास त्रासदायक असणारा जो काही ध्वनी जो आहे तर त्या ध्वनीला आपण म्हटलं होतं ध्वनी प्रदूषण. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे. पहा काय सांगितलेलं आहे की मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. मग आता ध्वनी प्रदूषण जे आहे तर ते ध्वनी प्रदूषणावरील उपाय जे आहे तर ते उपाय आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पहिला उपाय त्या ठिकाणी सांगितलंय की ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. काय सांगितलेलं आहे, गाड्यांचे हॉर्न शक्यतो त्या ठिकाणी वाजवू नये. या ठिकाणी चित्र जे आहे तर ते चित्र आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिले की अशा प्रकारचा त्या ठिकाणी हॉर्न जो आहे तर तो हॉर्न मी तुम्हाला सांगितलं की हॉस्पिटल्स असेल, शाळा असेल, तर अशा ठिकाणी जर त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला जर असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारची पाटी असते की गाड्यांचे हॉर्न त्या ठिकाणी वाजवू नये. परंतु काही लोक त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी हॉर्न जे आहेत तर ते हॉर्न त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी वाजवताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी कमी करायचे. त्याच्यासाठी पहिला उपाय त्या ठिकाणी सांगितलं आहे. काय सांगितलं आहे की ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न म्हणजे गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवू नये. सेकंड आपल्याला सांगितले द व्हॉल्यूम ऑफ द TV or radio in the house should be restricted to those watching the programs. काय सांगितले, घरामधले असणारे जे काही TV असेल, रेडिओ असेल याचं व्हॉल्यूम म्हणजे या ठिकाणी आवाज जो आहे तर तो आपल्यापुरताच त्या ठिकाणी मर्यादित ठेवा. म्हणजे आपल्याला ऐकायला येईल एवढाच त्या ठिकाणी असणारा जो काही आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी ठेवावा. तिसरं आपल्याला सांगितलंय व्हेकल शूड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड दे प्रोड्यूस. गाड्यांची आपण सर्व्हिसिंग त्या ठिकाणी करताना दिसतो. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, इव्हन सायकल जरी असेल तर त्या सायकलची आपण त्या ठिकाणी ऑइलिंग त्या ठिकाणी करताना दिसतो, रिपेरिंग त्या ठिकाणी करताना दिसतो. तसं या ठिकाणी सांगितले वाहनांचे जे काही अननेसेसरी साऊंड्स म्हणजे अनावश्यक असणारे जे काही आवाज जे आहे तर ते आवाज कमी करण्यासाठी त्यांची काय सांगितले आपल्याला मेंटेनन्स प्रॉपरली त्यांची नियमित अशा प्रकारची देखभाल जी आहे तर ती देखभाल त्या ठिकाणी करा. फोर्थ आपल्याला सांगितले फॅक्टरीज, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टँड शूड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया. का त्या ठिकाणी काही नवीन शब्द आहे. पहिले सांगितलं आपल्याला फॅक्टरी म्हणजे कारखाना, एअरपोर्ट्स विमानतळ, रेल्वे स्टेशन म्हणजे त्या ठिकाणी रेल्वे स्थानक असेल, त्याच्यानंतर बस स्थानक असेल. ही काय सांगितली रेसिडेन्शियल एरिया म्हणजे ज्या ठिकाणी लोक राहतात त्याला आपण म्हणतो मानवी वस्ती. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे कारखाना असेल, विमानतळ असेल, रेल्वे, बस स्थानक ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर त्या ठिकाणी दूर असतात. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितले की ऑलवेज रिमेंबर म्हटलेले म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचे की सम ऑफ द साऊंड्स दॅट वी एन्जॉय कॅन बी न्यूसियन्स फॉर द अदर्स. काय सांगितले सर्वात महत्त्वाचं सांगितले
की सम ऑफ द साऊंड्स दॅट वी एन्जॉय, म्हणजे काही आवाज जे आहेत तर त्या काही आवाजामुळे आपल्याला काय होताना दिसतो, आनंद त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि पुढे सांगितले कॅन बी ए न्यूशियन्स फॉर अदर्स, तर तोच आवाज इतरांना त्या ठिकाणी त्रास जो आहे तर तो त्रास त्या ठिकाणी करू शकतो. पुन्हा एकदा पहा काय सांगितले, काही आवाजामुळं आपल्याला त्या ठिकाणी आनंद होतो, एन्जॉय त्या ठिकाणी होतो असला तरी त्याचा इतरांना काय होऊ शकतो, त्रास त्या ठिकाणी होऊ शकतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितले, बिलीव्ह इट आर नॉट, ऐकावं ते नवलच. आता काय सांगितले पहा, बर्ड्स लाईक रॉबिन अँड द वुडकॉक कॅन रेकग्नाइज द साऊंड ऑफ अन अर्थवर्म इन द सॉइल अँड फाइंड देअर प्रे. आता काय सांगितले की रॉबिन आणि दुसरं आपल्याला सांगितलंय वुडकॉक, ह्याचे काही दोन पक्षी जे आहेत तर ते दोन पक्षी जमिनीमध्ये असणारा जो काय अर्थवर्म म्हणजे काय, गांडूळ, या गांडुळाचा आवाज बरोबर त्या ठिकाणी ओळखतात आणि काय सांगतात, आपलं प्रे म्हणजेच काय, तर भक्ष्य जे आहे तर ते भक्ष्य त्या ठिकाणी मिळवतात. आणि धिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. आता काय सांगितले पुढे, हिअरिंग ऑर्गन्स म्हणजे श्रवणेंद्रिय जे आहे तर ती श्रवणेंद्रिय कसं सांगितली, सेन्सिटिव्ह, संवेदनक्षम असतात. आता याचं कारण त्या ठिकाणी सांगितलंय की रॉबिनहूड आणि वुडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज त्या ठिकाणी बरोबर ऐकतात, ओळखतात आणि आपलं भक्ष्य त्या ठिकाणी मिळवतात. कारण त्यांची असणारे जे काही श्रवण इंद्रिय जे आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी हिअरिंग ऑर्गन्स म्हटलेले, ते कसे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, अतिशय संवेदनशील. पुढे सम पेसीज ऑफ ग्रास हॉपर प्रोड्यूस ए साऊंड रुबिंग देअर लेग्स टुगेदर व्हाईल फ्लाइंग इन द एअर. आता काय सांगितले पुढे की काही असणाऱ्या ज्या काही टोळ्या ज्या आहेत, आता टोळ्या उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, ग्रास हॉपर, नागतोडे तुम्हाला माहिती पाहिली असते तरी, या टोळ्यांच्या काही जाती, जे टोळ त्याला ग्रास हॉपर किंवा टोळ झाड त्या ठिकाणी म्हटलेले, ही त्या ठिकाणी काय होते, पिकांवर येता नसते, पिकांचा नाश करता नसते, ग्रास हॉपर वेगळा आणि टोळ झाड त्या ठिकाणी. म्हणजे जे काही टोळ जे आहे तर त्या टोळांच्या काही जाती हवेमधून उडताना त्यांचे असणारे जे काही लेग्स, पाय जे आहेत तर ते पाय काय केलं तर रबिंग म्हणजे घासणे, एकमेकांवर घासून त्या ठिकाणी आवाज करताना दिसतात. पुढे आपल्याला सांगितले, द फ्लॅपिंग ऑफ द विंग्स ऑफ द बीज ऑर मॉस्किटो प्रोड्यूस ए ह्युमिंग साऊंड. पुढे बघायसाठी आता तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये डास असतील तर त्या डासांच्या पंखांचा असणारा जो काही फडफडण्याचा आवाज जो आहे तर तो फडफडण्याचा आवाज तुम्ही त्या ठिकाणी ऐकला असेल, त्याला म्हटलेले ह्युमिंग साऊंड. आता काय सांगितले, द फ्लॅपिंग ऑफ द विंग्स ऑफ द बी आर मॉस्किटो म्हणजे डास, बी म्हणजे काही मधमाशी, म्हणजे मधमाशी किंवा डास, या डासांचे असणारे काही पंख जे आहेत तर त्या पंखांचा फडफडण्याचा असणारा जो काही ध्वनी जो आहे तर तो ध्वनी तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेला असेल. हॅव यू हर्ड सच साऊंड, अशा प्रकारचा आवाज नाही, काहीतरी डासांचा असणारा जो काही गुणगुणण्याचा फडफडण्याचा आवाज जो आहे तर तो आवाज तुम्ही त्या ठिकाणी ऐकला असेल. आता पुढे व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. पहिलं काय शिकलोय तर पहिलं आपल्याला सांगता येईल की व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. ध्वनी जो आहे तर त्या ध्वनीच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आपल्याला सांगितले व्हायब्रेशन्स, कंपन जे आहे तर त्या कंपनांची आवश्यकता. त्याच्यानंतर सेकंड, मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यम जे आहेत, मीडियम जे आहेत तर त्या मीडियमची त्या ठिकाणी आवश्यकता असते, माध्यमाची त्या ठिकाणी आवश्यकता असते. थर्ड आपण त्या ठिकाणी पाहिलंय की साऊंड इज प्रोपोगेटेड थ्रू गॅसियस, लिक्विड्स अँड सॉलिड मीडियम. ध्वनीचं असणारं जे काही प्रसारण जे आहे तर ते प्रसारण काय सांगितलं आपल्याला, स्थायू, द्रव किंवा वायू, हे जे काही माध्यम जे आहेत तर त्या माध्यमामधून त्या ठिकाणी होताना दिसतं. फोर्थ आपल्याला सांगितले, नॉईज इज डिसॲग्रेबल, इरेग्युलर
अँड लाऊड. काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की नॉईज इज डिसग्रेबल, इरेग्युलर अँड लाऊड, म्हणजे नकोसा वाटणारा, अनियमित, आणि पुढे म्हटलेले लाऊड म्हणजे मोठ्या आवाजालाच काय म्हणतो आपण तर त्या ठिकाणी नॉईज म्हणजेच गोंगाट जो आहे तर तो गोंगाट त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे की नॉईज पोल्युशन ऑकर्स ड्यू टू कंटिन्युअस नॉईज, सततचा असणारा जो काही गोंगाट जो आहे त्याला म्हटलेले कंटिन्युअस नॉईज, म्हणजे सततच्या गोंगाटामुळे काय होता नसते तर त्या ठिकाणी आपल्याला नॉईज पोल्युशन त्या ठिकाणी होता नसते, म्हणजे सततच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण जे आहे तर ते ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे आपल्याला सांगितलंय की नॉईज पोल्युशन हॅज ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन आवर हेल्थ, म्हणजे जे काही ध्वनी प्रदूषण जे आहे तर त्या ध्वनी प्रदूषणाचं आपलं असणारं जे काही आरोग्य असेल, स्वास्थ्य असेल तर याच्यावर वाईट परिणाम जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट जे आहेत तर ते ॲडव्हर्स इफेक्ट त्या ठिकाणी होताना दिसतात, वाईट परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे हेवी ट्रॅफिक अँड इंडस्ट्रियल एरियाज कॉज द मॅक्झिमम नॉईज पोल्युशन. ज्या ठिकाणी सिटी एरिया असेल, सिटी एरियामध्ये असणारे जे काही स्क्वेअर जे आहेत, चौक जे आहेत तर त्या चौकांमध्ये त्या ठिकाणी सिग्नल्स असतात, तर अशा ठिकाणी किंवा हेवी ट्रॅफिक असेल म्हणजे वाहतूक जी आहे तर ती वाहतूक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असेल. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं इंडस्ट्रियल एरिया, ज्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे उद्योगधंदे त्या ठिकाणी आहेत, म्हणजे वाहतूक असेल, उद्योग क्षेत्र असेल, अशा ठिकाणी सर्वाधिक त्या ठिकाणी काय होतं नसते नॉईज पोल्युशन, मॅक्झिमम नॉईज पोल्युशन होताना नसते, म्हणजे सर्वाधिक त्या ठिकाणी प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना नसते. त्याच्यानंतर पुढे नॉईज पोल्युशन इज ए सोशल प्रॉब्लेम, ध्वनी प्रदूषण जे आहे तर ती सामाजिक अशा प्रकारची असणारी काही समस्या ज्या आहेत, सोशल प्रॉब्लेम, सामाजिक समस्या त्या ठिकाणी आहेत. पुढे इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर टू प्रिव्हेंट नॉईज पोल्युशन, हे सर्वात महत्त्वाचं आहे. काय सांगितले, इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर टू प्रिव्हेंट द नॉईज पोल्युशन, ध्वनी प्रदूषण रोखण्याचे असणारे काही उपाय जे आहे तर ते उपाय सर्वांनी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलं पहा की ब्लोईंग द हॉर्न्स ऑफ द व्हेकल इज प्रोहिबिटेड नियर प्लेसेस लाईक स्कूल अँड हॉस्पिटल, जे मी तुम्हाला मागच्या तासाला त्या ठिकाणी सांगितलेले. काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी शाळा असेल, दवाखाने असेल, अशा ठिकाणी काय सांगितले गाड्यांचे हॉर्न वाजवण्यास त्या ठिकाणी बंदी असते. काय सांगितले की प्रोहिबिटेड, काय सांगितले ब्लोईंग ऑफ द हॉर्न्स ऑफ द व्हेकल इज प्रोहिबिटेड नियर प्लेसेस लाईक स्कूल अँड हॉस्पिटल, जे शाळा, दवाखाने अशा ठिकाणी गाड्यांची हॉर्न वाजवण्यास त्या ठिकाणी बंदी असते. आणि म्हणून ते असणारे जे काही चित्र जे आहे तर ते चित्र आपण त्या ठिकाणी हॉर्न जे आहे तर ते हॉर्न वाजवू नये अशा प्रकारचं चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला त्याची असणारी काही पाटी जी आहे तर ती पाटी त्या ठिकाणी लावली असते. दीज रूल्स शूड ऑलवेज बी फॉलोवेड, आणि असे जे काही नियम जे आहेत तर त्या नियमांचं पालन करावं. तिथे सांगितले नाही की हॉर्न वाजवू नये तर त्या ठिकाणी हॉर्न जो आहे तर तो हॉर्न त्या ठिकाणी वाजवू नये. आता या ठिकाणी पान नंबर 96 जे आहे तर त्या 96वर दिलेली जी काही एक्झरसाईज जी आहेत तर ती एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढील तासाला कोणी नवीन अशा प्रकारचा असणारे जे काही चॅप्टर जो आहे लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो, म्हणजे प्रकाश आणि ध्वनी निर्मिती, हा भाग त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. धन्यवाद.